अखेर आज सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची आणि नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आज रविवार 26 ऑक्टोबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज सकाळपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, आज रविवार आहे, आज 26 ऑक्टोबर आहे, उद्या सोमवार आहे, उद्या 27 ऑक्टोबर, परवा दिवशी 28 ऑक्टोबर, म्हणजे लाडक्या बहिणींनो 26 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबर या 3 दिवसांमध्ये राज्यातील सरासरी 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1500 रुपये, नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज रविवार आहे, आज 26 ऑक्टोबर आहे, तर आज रविवारमुळे सर्व बँकांना सुट्ट्या असतात, मग हे पैसे कसे येणार? तर बघा लाडक्या बहिणींनो, हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतात, म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, बँका चालू असू द्या किंवा बँका बंद असू द्या, तरी पण तुम्हाला आज पैसे वाटप होत आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसांपूर्वी 22 झाली, तर या 22च्या निमित्तानं हे पैसे वाटप केले जाणार होते, परंतु लाडक्या बहिणींनो सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा आलेला होता। त्यामुळे 22च्या निमित्तानं गुरुवारी तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडलेले नव्हते, परंतु आज लाडक्या बहिणींनो रविवार आहे, 26 ऑक्टोबर आहे, तर आज सकाळी 6 वाजल्यापासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणी भरपूर दिवसांपासून या ठिकाणी दिवाळीचं बोनस, भाऊबीज चवाणे आणि या 2 हप्त्यांचे पैसे कधीपासून वाटप होतील अशा पद्धतीने विचारपूस सुद्धा करत होत्या। तर त्या सर्व लाडक्या बहिणींचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, भाऊबीज चवाणे, दिवाळीचा बोनस वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेला होता, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश सुद्धा दिलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे, 2 हप्ते जमायला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 2 हप्त्यांचे पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज रविवार आहे, आजचा वार 26 ऑक्टोबर, आजचा वार रविवार आहे, तर आज 26 ऑक्टोबर रविवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमायला सुरुवात झालेले आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, कोणकोणत्या लाभांचे पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच दिवाळीचा बोनस कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होत आहे, भाऊबीज चवाणे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होत आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, फक्त 1 मिनिट काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जिल्ह्यांची यादी समजून जाईल। आज रविवारच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का, उद्याच्या सोमवारच्या यादीमध्ये आहे का, परवाच्या मंगळवारच्या किंवा त्याच्या पुढच्या बुधवारच्या यादीमध्ये आहे, हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होत नाही, त्यासोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला भाऊबीज चवाणी सुद्धा वाटप होत आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणींना प्रत्येक भाऊबीज ओवाळणी दिली जात असते, परंतु यावर्षी लाडक्या भावाने शब्द दिलेला होता, म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाव एकनाथ शिंदे साहेब यांनी भाऊबीजच्या दिवशी शब्द दिलेला होता की लाडक्या बहिणींना भाऊबीज चवाणी वाटप होईल, परंतु लाडक्या बहिणींना भाऊबीज होती 23 ऑक्टोबर गुरुवार रोजी, परंतु त्या दिवशी भाऊबीजेचे पैसे आलेले नव्हते। आपल्याला वाटलं 24ला येतील, 25ला येतील, परंतु लाडक्या बहिणींना 25 ऑक्टोबर पर्यंत पैसे आलेले नव्हते, परंतु आज 26 ऑक्टोबर आहे, तर आज भाऊबीज चवाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडलेले आहे। खाटागड भाऊबीजचे पैसे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो, त्यामुळे लाडक्या
बहिणींना आता ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे, त्यामुळे ऑक्टोबर महिना 100% आजपासून वाटप होत आहे. पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिलेला आहे, कारण आता नोव्हेंबर हप्ता काहीच दिवसावरती आलेला आहे. त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे 3000 रुपये, परंतु ज्यांना अजून सप्टेंबर हप्ता आलेला नसेल त्यांना एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये आणि सप्टेंबरचे 1500 रुपये असे मिळून 4500 रुपये सुद्धा वाटप होत आहेत. अशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. म्हणजेच ज्या बहिणींना सप्टेंबर हप्ता आलेला असेल अशा बहिणींना आम्ही आता ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 3000 रुपये वाटप करत आहोत. तशा प्रकारची माहिती अजितदादांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये वाटप होतील, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 3000 रुपये वाटप होतील, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 4500 रुपये वाटप होतील. म्हणजे लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. परंतु या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी जशा नियमांमध्ये बसत असतील तशा नियमांप्रमाणे त्यांना या ठिकाणी पैसे सुद्धा वाटप होत आहेत. तर आता आपण एकंदरीत बघून घेऊयात की कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, भाऊबीज चिवाळणी 2 हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होऊ देणार नाही. म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणीचा हप्ता बंद पडणार नाही. सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणी बँकेच्या मेसेजची वाट पाहायची आहे, कोणी बँकेच्या मेसेजची वाट पाहायची नाही. त्यासोबत राज्य सरकारकडून कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एकंदरीत संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी खटाखट वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर या ठिकाणी आपण सुरुवात करून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश आज रविवारी देण्यात आलेले आहे. उद्या सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो, ज्या दिवशी तुमचा जिल्हा असेल त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील आणि या ठिकाणी त्या दिवशी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, प्रत्येक दिवसाच्या जिल्ह्याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही. कारण लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या दिवशी ज्यांचा जिल्हा असेल त्या दिवशीच त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही दिवसभर वाट पाहायची गरज भासणार नाही. तुम्ही हा फक्त एक 10 ते 12 मिनिट हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा कधी आहे हे तुम्हाला समजून जाईल आणि या ठिकाणी त्याच दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तरी पण चालू शकेल. त्यामुळे जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सविस्तर पद्धतीने जाहीर झालेली आहे. आपण आता जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी सुद्धा ऐकायची आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय करणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर सुरुवात करूयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आज रविवार आहे, आज 26 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, उद्या, परवा आणि तेरवा या पुढच्या 2-4 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत त्याची यादी सुद्धा वाचून दाखवतो. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळत राहील. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण या ठिकाणी सर्वात अगोदर सुरुवात करूयात की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे
त्यासोबतच ओवाळणीचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होतील, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे हे तुम्हाला 100% कळून सुद्धा जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण आपल्या माध्यमातून, आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, लगेच बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत त्याचीच माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमचा जिल्हा सर्वात अगोदरच्या जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे वाटप होतील। त्यानंतर लाडक्या बहिणींना उद्या आणि परवा सुद्धा पैसे वाटप होतील। त्यामुळे आता काळजी करायची गरज नाही, चिंता संपलेली आहे, कारण प्रत्यक्षामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि भाऊबीज ओवाळणी वाटप होणार नाही। म्हणजे लाडकी बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये, नवीन पात्रतांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये आज रविवार 26 ऑक्टोबर रोजी पैसे वाटप होतील। अशाच बहिणींच्या खात्यामध्ये उद्या सोमवार 27 ऑक्टोबर रोजी पैसे जमा होतील। परवा दिवशी मंगळवार आहे 28 ऑक्टोबर रोजी सुद्धा पैसे जमाच होतील। म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी पुढच्या 3 ते 4 दिवसांच्या कालावधीमध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना ही नियमावली पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही, कारण लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप होतील। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात होत्या, टीव्हीला सुद्धा बातम्या फिरत होत्या, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या छापून आलेल्या होत्या। तर त्यांना पत्रकारांनी विचारलेलं होतं की या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सोडण्या अगोदर तुम्ही केवायसीची अट लावलेली आहे का? तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता केवायसीची अट न लावता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। परंतु लाडक्या बहिणींना ज्या वेळेस तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप होईल, तर त्याच्या अगोदर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नियम व अटी सुद्धा लावण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही केवायसी केलेलं नसेल तर तुम्ही काळजीपूर्वक केवायसी सुद्धा करायची आहे, परंतु जर या ठिकाणी केवायसी केलेले असेल तर तुम्ही काळजी करू नका। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आज पैसे वाटप होतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये उद्या पैसे आणि परवा दिवशी पैसे। तर एकत्रितपणे या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, पैसे जमा झाल्याचे SMS येत आहे, त्याचीच माहिती या ठिकाणी देत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, म्हणजेच या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा
होणार आहे। कारण लाडकी बहिणीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे ज्या ज्या लाडकी बहिणी सूचनांचं पालन करणार आहेत त्यांनाच पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडकी बहिणी सूचनांचं पालन करणार नाही त्यांना पैसे वाटप होणार नाही। त्यामुळे लाडकी बहिणीनं या ठिकाणी तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने सूचनांचं पालन करायचं आहे, परंतु ज्या लाडकी बहिणी सूचनांचं पालन करणार नाहीत त्यांना पैसे वाटप होणार नाही। तर बघा लाडकी बहिणीनं या ठिकाणी आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता वेळ घेत नाही, कारण लाडकी बहिणीनं तुम्हाला सुद्धा घरामधील स्वयंपाकांची कामं असतील किंवा धुणे भांडे अशी तुमच्या घरामधील काही कामे राहिलेली असतील, त्यामुळे या ठिकाणी तुमचा वेळ न घालवता तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, 22 ओवाळणी कशा पद्धतीने वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना ओवाळणीचे पैसे मिळत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक लक्षात सुद्धा घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे तुम्ही जर नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहेत, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून नियमावली जाहीर झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही ही नियमावली पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा निर्माण होणार आहे। तर बघा लाडकी बहिणींना सर्वात अगोदर या ठिकाणी आपण नियम, पात्रता आणि अटी कोणकोणत्या लावण्यात आलेल्या आहेत ते आपण बघून घेऊया, जेणेकरून लाडकी बहिणींना तुम्ही जर नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे वाटप होतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाहीत। अशाच पद्धतीची माहिती या ठिकाणी आपण पाहत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। जर तुम्ही ही माहिती अर्धवट पाहिली आणि व्हिडिओ बंद केला तर तुमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना ज्या ज्या अटी लावलेल्या आहेत, जे जे नियम लावलेले आहेत, ज्या ज्या पात्रता लावलेल्या आहेत, तर या ठिकाणी अटी, पात्रता आणि नियम तुम्ही सुद्धा पाहायचे आहेत। परंतु लाडकी बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये, उद्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये, परवा दिवशीच्या पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजेच या 3 दिवसांच्या सरासरी 9 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। कारण लाडक्या बहिणींना हे पैसे थेट तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होत नाहीत, तर हे पैसे अगोदर तुमच्या आधार कार्डच्या डीबीटीवरती जात असतात आणि त्याच्या माध्यमातून म्हणजेच या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा सुद्धा होतच असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींना याच्यासाठी थोडासा जास्त वेळ लागत असतो, परंतु आता काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून बटन दाबण्यात आलेलं आहे आणि हे बटन दाबल्यामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे। प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आज रविवार असून सुद्धा पैसे वाटप होत आहेत, कारण लाडक्या बहिणींनो राज्य सरकारला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात। त्यामुळे रविवार असो, सोमवार असो किंवा सुट्टीचा दिवस असो, तरी पण पैसे वाटप होत असतात। बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला आठवत असेल या ठिकाणी रविवारी भाऊबीज आलेले होते, तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 22 ओवाळणी रविवारी सुद्धा वाटप केलेले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी जास्त वेळ शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रविवार असून सुद्धा पैसे वाटप होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, तुम्हाला या ठिकाणी जास्त वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता, या ठिकाणी जास्त वाया न जाता या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करायचा नाही, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर नियम, अटी आणि पात्रता राज्य सरकारकडून कोणकोणत्या लावलेल्या आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, तर त्याचीच माहिती या ठिकाणी आपण बघत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना आज कोणाला पैसे मिळणार आहेत, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा या ठिकाणी तुमचं मोठ्या प्रमाणात
प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, सर्वात अगोदर पात्रता वाचून दाखवतो। बघा लाडकी बहिणींनो, आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आमदारकीची निवडणूक 2024 मध्ये झालेली आहे। तर या 2024च्या आमदारकीच्या अगोदर या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। सरासरी माझ्या अंदाजानुसार 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले होते। म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांपर्यंत 31 ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म सुरू होते। त्यामुळे लाडकी बहिणींना भरपूर लाडकी बहिणींनी या 2 ते 3 महिन्यांमध्ये अर्ज केलेले होते। परंतु काही लाडकी बहिणींना वाटलं की लाडकी बहीण योजना पुढे चालणार नाही, त्यामुळे काही लाडकी बहिणींनी अर्जच केलेले नव्हते। परंतु आता त्या लाडकी बहिणी डोक्याला हात लावून बसलेले आहेत, कारण त्यांचं 1 लाखाचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आता बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत। परंतु लाडकी बहिणींनो, आज कोणाला पैसे मिळणार आहेत, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, त्याची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे लाडकी बहिणींनो, राज्यातील सर्व बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, तर याच्यामध्ये काही प्रमुख बँका आहेत, तर त्या प्रमुख बँकेमध्ये पैसे वाटप होतील, प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। परंतु ज्या लाडकी बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी नसेल, प्रमुख बँकेपैकी नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, हे प्रमुख जिल्हे आणि प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत। परंतु लाडकी बहिणींनो, आज सर्वात अगोदर कोणाला पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, गॅस कनेक्शनचे पैसे किती वाटप होत आहेत, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीचं बोनस किती हजार रुपयाप्रमाणे वाटप होत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आज कोणाला पैसे मिळणार आहेत, तर बघा ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना पैसे मिळणार आहेत। त्यासोबत लाडकी बहिणींनो, ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये, अटींमध्ये, पात्रतांमध्ये बसत असतील त्यांना सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। त्यासोबत लाडकी बहिणींनो, ज्या बहिणी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल, त्यांना सुद्धा पैसे वाटप होणार आहेत। त्यासोबत लाडकी बहिणींनो, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत का, तर बघा लाडकी बहिणींनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे वाटप होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडकी बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मागील हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। आता आपण बघून घेऊयात की सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत। तर बघा लाडकी बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये 100% या 1 ते 2 दिवसांच्या कालामध्ये वाटप सुद्धा होतच आहे। त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील, अशा पद्धतीची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बोनसचे पैसे, दिवाळीचा बोनस 22/24 तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाईल। एकत्रितपणे तुम्हाला सरासरी 3000 रुपयापर्यंत हे पैसे वाटप होणार आहेत। परंतु लाडकी बहिणींनो, हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व बँकांमध्ये येणार नाही, तर यासाठी प्रमुख जिल्ह्यांची, प्रमुख बँकांची यादी तयार सुद्धा करण्यात आलेली आहे। ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ सुद्धा बंद करायचा नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा हे सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, बीड, जालना, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी असेल, बीड असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, नंदुरबार असेल, जालना असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, त्यासोबत छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, तर असे टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर अशा सरकारी बँका आहेत, भरपूर अशा खाजगी बँका आहेत, भरपूर अशा सहकारी पतसंस्थांच्या, सोसायटीच्या सुद्धा बँका आहेत। तर याच्यामधील या ठिकाणी सर्व बँकांमध्ये पैसे वाटप होतील।
परंतु ज्या बँकांचं विलिनीकरण झालेलं असेल आणि त्या लाडक्या बहिणीनं त्या बँकांना आधार कार्डची प्रोसेस नसेल किंवा आधार कार्डची सिस्टीमच ॲक्टिव्ह नसेल तर अशा बँकेमध्ये पैसे येणार नाही। त्यामुळे अशा बँकेमध्ये जर खातं असेल तर ते खातं लवकरात लवकर ट्रान्सफर करायचं आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवायला अडचणसुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना 5 मिनिटांपूर्वी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे, कारण लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतं। त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 31 ऑक्टोबरच्या अगोदर 100% ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होईल, कारण लाडक्या बहिणींना 22 चवाळणी मिळालेली नव्हती। त्यामुळे ऑक्टोबर हप्ता तरी लवकरात लवकर वाटप होईल अशा पद्धतीने दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे, दिवाळीचा बोनस या ठिकाणी 22 चवाळणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमासुद्धा होणार आहे। बघा, या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।